नमस्कार. प्रतिभा फूड स्टुडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. उन्हाळ्याचं सीझन म्हटलं की आंबा आपल्याला सर्वांना आवडतो, तसा कैरीचेही वेगवेगळे पदार्थ खायला आपल्या सर्वांना खूप आवडतात. जसं कैरीचा मेथ आंबा असेल, कैरीचा गुळांबा असेल, चटपटीत अशी मसाला कैरी असेल, तसंच आज आपल्याला बनवायचा आहे कैरीचा रसरशीत असा गुळांबा. अगदी कमीत कमी साहित्यात आणि झटपटीत होणारा हा चटपटीत कैरीचा गुळांबा कसा बनवायचा ते पाहूया. तर पाहू शकता इथे मी 4 मोठ्या मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहे. तर आता आपल्याला याचा गुळांबा बनवायचा. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला ही कैरी जी आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कारण कैरी तोडल्यानंतर त्याच्यात चीक असतो, तो कैरीवरती पडलेला असतो. त्यामुळे काय करायचं, एक स्वच्छ आपण ह्या कैऱ्या ज्या आहेत ना व्यवस्थित धुवून घेऊया. आणि धुतल्यानंतर ना आपल्याला एका कॉटनच्या कपड्याने ही कैरी जी आहे ना पुसून घ्यायची आहे. तर चला अगोदर मी कैऱ्या धुवून घेते आणि मग पुसून घेते. पुसून घेतल्यानंतर ना तर ह्या ज्या कैऱ्या आहे याची आपल्याला काय करायची आहे, साल काढून घ्यायची आहे. आता कैरीचा जेव्हा आपण गुळांबा बनवतो ना ती साल जी आहे वरची सोलनच्या साहाय्याने नेहमी काढून टाकायची. साल काढल्यामुळे काय होतं की कैरीचा गुळांबा म्हणजे मुरांबा खाताना तो असंच टसटस लागत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, कंटाळा न करता त्याची साल काढून घ्या. साल काढल्यानंतर किसणी घ्या आणि किसणीच्या साहाय्याने आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी कैरी आहे ना ती किसून घ्यायची आहे. कारण जो कैरीचा मुरांबा आहे काही जण शिजवून बनवतात, काही जण किसून बनवतात. तर आजची जी आपली रेसिपी आहे तो आपण कैरी किसून घेणार आहे आणि मगच त्याची आपण मुरांबा बनवणार आहे. तर याला आमच्याकडे गुळांबासुद्धा म्हणतात किंवा मुरांबासुद्धा याला म्हणतात. तर चला अशाच पद्धतीने आपण जी कैरी आहे ना ती किसून घेऊया. तर पाहू शकता आता ह्या ज्या मोठ्या मोठ्या 4 कैऱ्या होत्या त्या किसून बघा एवढं झालेले आहे. आणि आपण साल काढलेली असल्यामुळे त्याला कलर एक सुंदर दिसतो. तर चला आता ही कैरी आपली किसून झालेली आहे. आता याला आपल्याला काय घ्यायचं आहे ते पाहूया अगोदर. तर आपण इथं गूळ चिरून घेतलेला आहे, आपल्याला लागणार आहे तूप. तर चला सगळ्यात अगोदर आपण एक 1.5 चमचे मी तूप घेतलेलं आहे किंवा तुम्ही तेलाची सुद्धा फोडणी देऊ शकता. आणि अर्धा चमचे मी जिरेची फोडणी दिलेली आहे. आता जिरे छान चरचरलं की याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला किसून घेतलेली ही कैरी. आणि आजचा जो गुळांबा आहे ना तर आपण थोडासा तिखट आंबट गोड अशाच चवीचा आपण हा मुरांबा बनवणार आहोत. तर चला सगळ्यात अगोदर आपण काय करूया, जी किसून घेतलेली कैरी आहे ती छान अशी तुपात परतून घेऊया. आता ही प्रोसेस करताना आपण गॅसचा फ्लेम जो आहे ना तो पूर्णपणे स्लोच ठेवा. म्हणजे ती व्यवस्थित कैरी जी आहे ना व्यवस्थित शिजली गेली पाहिजे. व्यवस्थित शिजली की ती खाताना टचटच लागत नाही. त्यामुळे शिजवताना सुद्धा एक छान अशी याच्या अगोदर आपण वाफ काढून घेऊया, म्हणजे तो व्यवस्थित शिजेल. आता व्यवस्थित आता मिक्स झालेली आहे तुपामध्ये. आता याच्यावर आपण झाकण ठेवू एक 5 मिनटं. तर झाकण काढूया. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता आपण आहे ना याची एकच वाफ घेणार आहे. आता आपण इथे झाकण न ठेवता आता हे कैरी जी आहे ती शिजवून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता छान अशी ही मिक्स झाली की आता याच्यामध्ये आपण टाकूया गूळ. आता इथे मी जवळजवळ बघा 1.5 वाटी गूळ असेल. आता इथे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्यानुसार सुद्धा करू शकता, पण 1.5 वाटी मी गूळ घेतलेला आहे. आता गूळ जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसचा फ्लेम लागला की गूळही हळूहळू काय होतं की वितळायला लागतो. आता आपण झाकण न ठेवता आता ह्या गुळाला जे पाणी सुटेल ना त्या पाण्यामध्ये ही कैरी जी आहे ती व्यवस्थित शिजवून घेणार आहे. एक 15 ते 20 मिनटं लागतील म्हणजे मुरांबा व्हायला. आणि मग व्यवस्थित छान शिजलं की आपण त्याला व्यवस्थित स्टोअरसुद्धा करू शकतो. तर चला आता अगोदर आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता कैरीपासून तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी खायला आवडतात, जसं की मेथांबा असेल किंवा कैरीचं पन्ह किंवा मसाला कैरी, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर आम्हाला तर हा मुरांबा म्हणजे गुळांबा खायला खूप आवडतो. आता याच्यामध्ये गूळ घातलेला आहे म्हणून याला गुळांबासुद्धा म्हणतात. काही जण याच्यामध्ये साखरसुद्धा घालतात, पण गूळ घालून केलेला हा मुरांबा जो आहे ना तो चवीला अगदी जबरदस्त लागतो. आणि पाहू शकतो गुळाला आता पाणी सुटायला लागलेलं आहे, अजून थोडासा मिक्स व्हायचा बाकी आहे. असं आपण मध्ये मध्ये हलवत राहूया म्हणजे गुळालासुद्धा पाणी सुटेल. आता मी 1.5 चमचा टाकलेला आहे लाल तिखट, कारण जो आजचा मुरांबा आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तिखट टाकल्यामुळे त्याची चव जी आहे ना थोडीशी गोड तिखट आणि थोडीशी आंबट लागते खायला, आणि मग खायलाही छान लागते. आणि आपण टिफिनलासुद्धा असं बनवून जर ठेवलं तर चपातीसोबत मुलांना देऊ शकतो. तर चला आता असंच आपण मिक्स करून घेऊया. आणि हे पूर्ण गुळाचं पाणी मध्ये कैरी शिजवून घ्यायची. पाहू शकता थोडं थोडं आता कमी होत आलेलं आहे. अजून थोडंसं एक 5-10 मिनटं आपल्याला लागतील. आणि ह्यात तुम्हाला थोडंसं ओलसरपणा दिसत आहे म्हणजे रसरशीतपणा, तर आपण थोडासा अजून मिक्स करून घेऊया, अजून होऊन देऊया. तर पाहू शकता
आता मस्त असं हा आपला मुरांबा जो आहे ना आता आपला तयार झालेला आहे आणि थोडंसं आपण असं रसरशीतच ठेवणार आहे, कारण थंड झाल्यानंतर ना काय होतं की तो अजून घट्ट होतो, कारण याच्यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे. जर तुम्ही साखर जरी वापरली ना तरी तुम्ही असं रसरशीतच ठेवा, कारण तो अजून काय होतो थंड झाल्यानंतर घट्ट होतो. तर पाहू शकता मस्त आपला हा चटपटीत मुरांबा तयार झालेला आहे. आता कैरीचा सीझन म्हटलं की कैरीचं लोणचं, मेथा आंबा आपण जसं बनवतो तसं हा मुरांबासुद्धा झालाच पाहिजे, कारण वर्षातून एकदाच कैरी येते. त्याच्यामुळे कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण पाहणार आहोत आणि तुम्हालासुद्धा अशी रेसिपी पाहायला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहू शकता मस्त असा हा रसरशीत मुरांबा आपला खाण्यासाठी तयार आहे आणि पाहू शकता मस्त असा झालेला आहे. आणि थंड झाल्यानंतर त्याच्या कैरीचा जो हा मुरांबा आहे तो तुम्ही काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करू ठेवू शकता, म्हणजे वर्षभर तो खराब होत नाही आणि पाहिजे तेव्हा तुम्ही खायचा आनंद घेऊ शकता. तर हे बघा मस्त असा रसरशीत हा कैरीचा मुरांबा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.